मित्रांनो, जो बीज प्रक्रिया जर नाही केली तर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो काही जुगाड आहे, मी या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो। हा जुगाड मित्रांनो, हरभरा पिकामध्ये जी काही फ्युजेरियम या नावाची बुरशी आहे किंवा आपल्या जमिनीमध्ये हरभरा पिकाची मर करणारी जी बुरशी आहे तर तिला नष्ट करण्याचं काम हा जुगाड तिथं करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, हरभरा मरणारच नाही जर तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच जास्तीत जास्त फायदा होईल। मित्रांनो, आपल्याला करायचं काय आहे माहिती का? एकतर साप पावडर 500 ग्रॅम किंवा जो काही ब्लू कॉपर येतं ज्याच्यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराइड हा टेक्निकल घटक आहे। साप पावडरमध्ये कार्बेंडाझिम मँकोझेब हा टेक्निकल घटक आपल्याला पाहायला मिळतोय। साप पावडर 500 ग्रॅम किंवा ब्लू कॉपर 500 ग्रॅम प्रति एकरासाठी जे काही तुम्ही रासायनिक खत टाकणार आहे मित्रांनो, तर रासायनिक खताला मिक्स ज्यावेळेस तुम्ही करता तर मिक्स करताना हे जे बुरशीनाशक आहे तर ते खताला कोट करून द्या। जे खताला जर तुम्ही कोट केले, जे प्रमाण सुद्धा मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न केलाय, खतालाच कोट करून द्या आणि त्याच्यानंतर जे खत आहे तर ते पेरणी करताना वापरा। याचा फायदा काय होईल माहिती का मित्रांनो? खतासोबत गेल्यामुळे लवकरात लवकर आपल्या जमिनीमध्ये पूर्णपणे ते पसरलेलं आपल्याला पाहायला मिळेल। आपली जी काही जमीन आहे तर ती ऑलरेडी निर्जंतुकीकरण होण्यासाठी हे जे काही बुरशीनाशक आहेत तर ते आपल्याला काम करताना पाहायला मिळेल।